चाफा फांदीवर उमलतो आणि नजरेत भरतो. पारिजात मात्र गळून पडूनही मनात दरवळत राहतो. सौंदर्य तर दोघांकडेही आहे, पण फरक इतकाच आहे, चाफा दिसतो आणि पारिजात जाणवतो. आज 6 जून 1674. हा दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. हा केवळ एका राजाचा राज्याभिषेक सोहळा नव्हता, तर तो अखंड हिंदवी स्वराज्याच्या विजयाचा एक गौरवशाली क्षण होता. तो एक अभिमानाचा, स्वाभिमानाचा आणि स्वातंत्र्याचा विजय होता. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत व स्थान श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना माझ्याकडून त्रिवार मानाचा मुजरा. तर आज मी माझ्या ब्लॉगची सुरुवात एका कवितेतून केली आहे. आणि ते पारिजातकाचं फूल जे आहे ते आपले राजे आहेत. राजांबद्दल करावं तेवढं कौतुक कमीच आहे. आज ते आपल्यात नाही आहेत. जसं पारिजातकाचं फूल गळून पडलं तरी त्याचा सुगंध जात नाही, त्याचप्रमाणे महाराज आपल्यामध्ये नाही आहेत, तरी पण आपण त्यांचे आचार विचार खूप प्रेरणादायी आहेत. ते शब्दातही व्यक्त करता येत नाही. तर असो, मी जास्त काही त्यांच्याबद्दल बोलू शकत नाही. तर हा आहे कालचं माझं जे शूट आहे ते आहे. आणि काल आई, तुम्हाला माहितीच असेल, माझे ज्यांनी व्लॉग्स बघितले असतील आधीचे त्यांना माहिती असेल की आई आलेली. आणि आई आज जाणार होती मुंबईला ताईकडे. तर सकाळी सकाळी ती लवकरच जाणार होती, कारण सकाळी लवकर बस भेटतात माणगावमधून. आईला सोडण्याला मी पण जाणार होते बस स्टँडमध्ये. आणि सकाळी मुलं उठली नव्हती. तर स्वीटूला आईचं काही मन निघत नव्हतं लवकर मुलांतून, कारण बघा तिची एवढी ओढ आहे ना मुलांवर. तिला खरंच खूप जीव लावते ती मुलांना. बाय कर स्वीटूला. आणि विहानला तिनं जाताना जवळ घेतलं, जरा प्रेमाने कुरवाळत होती. विहान मात्र उठला आणि स्वीटूही उठली. त्यांना पण जायचं होतं सोबत. जा मग, मी पप्पा सोबत थांबते. शिटू राहू दे मग, माझे पप्पा, मी पप्पा सोबत थांबते. शिटू आई नको तिला, ती चालत नाही येताना. आई असली की विहानला आणि स्वीटूला खूप करमतं. आई आली तिला जायलाच देत नाही. तिला सोबतच राहा किंवा आम्हाला सोबत घेऊन चल असं बोलत असतात. तर बघा, आम्ही तिला घरी सोडलो आणि आम्ही आलेलो आहोत आता बस डेपोमध्ये. तर बघा, बस आली आणि मी आईला बसमध्ये बसवून दिलं. आईला बसायला सीट वाकणपासून पुढे भेटणार होती. सकाळी 7:30ची बस होती. आईला बस भेटली आणि त्याच्यानंतर बघा मी आली घरी. माझं जे रोजचं काम आहे ते आवरलं मी. आणि आता आले मी किचनमध्ये जेवण बनवण्यासाठी. म्हणजे मला आता नाश्ता बनवायचा आहे. सकाळी आईला जाताना मी एक भाकरी बनवून दिली ज्वारीची, कारण म्हटलं आता बघा माणगाववरून जर ट्रॅफिक नसेल तर 4 तासामध्ये मुंबईला पोहोचेल आई. जर ट्रॅफिक असेल तर 5 तास पण लागू शकतात. तर कुठेतरी काय खायचं, भूक वगैरे लागली तर खाईल म्हणून मी आईला भाकरी बनवून दिली. तोपर्यंत घरी दूधही आलेलं माझं. दूध ठेवलं फ्रीजमध्ये. आणि मी आता घेते जे माझे आज मी डोसे बनवणार आहे. तर डोसे बनवण्यासाठी घेतलेलं आहे. तसं दुपारी मी शेपूची भाजी होती ती पण बनवणार आहे. तर बघा, डोसे बनवणं काही विशेष नाही आहे, सगळेच बनवत असतील. पण मी आज माझ्याकडं जो भिड्याचा तवा आहे मी त्याच्यावर डोसे बनवणार आहे. तर आता तो कसा यूज करायचा काय, जर तुम्ही डीपमध्ये बघितलात तर तुमच्या लक्षात येईल की पूर्ण व्लॉग्स बघा, तेव्हाच समजेल की तुम्हाला तो कसा वापरायचा. आपण बघा नॉनस्टिकचे वगैरे तवे वापरतो, तेही चांगले असतात. मी त्यालाही नाव ठेवत नाही, वाईट असं बोलत नाही.
पण मला मोस्टली ना भिड्याचा तवा आवडतो. मला बघा भाकरीलाही मला लोखंडाचा तवा आवडतो, पण माझ्याकडे नाही आहे, ॲल्युमिनियमचाच आहे, मी त्याच्यावरच करते. आणि भाकरी बघा माझ्याकडे भिड्याचा पण तवा आहे भाकरी करण्यासाठी एक, पण त्याच्यावर काय होतं माहिती आहे, ते खूप जड तवे आहेत. म्हणजे दोन्ही माझ्याकडे 3 तवे आहेत, एक भाकरीसाठी आणि एक बघा मी सुकी भाजी बनवते त्याच्यामध्ये. मी बऱ्याच वेळेला तुम्हाला तो पण दाखवला आहे, ज्यात मी सुकट वगैरे अशा भाज्या बनवते मी सुक्या. तो एक आहे आणि हा एक आहे तो डोश्याचा. हा मी तुम्हाला पहिल्यांदाच दाखवत आहे बघा. तर हा तवा वापरताना बघा काय करायचं, त्याच्यावर ना तेल लावून थोडं गरम करायचं आणि नंतर पाणी टाकून, म्हणजे त्याला 10 मिनटं सुरुवातीला वेळ दिलात ना तुम्ही, एक प्रोसेस केली ना 10 मिनटं, तर तुमच्यावर नंतर तुम्हाला ना काहीही करायची गरज नाही. एकदम पटापट डोसे उठतात आपले. म्हणजे ह्याला ना इकडे घावण्याचा तवा बोलतात, पण मी ह्याच्यावर घावणे कधी केले नाही, मी डोसेच बनवते. तर बघा डोश्याबरोबर ना मी आज बटाट्याची भाजी आणि चटणी बनवणार आहे खोबऱ्याची. तर बघा आता डोसा बनवण्यासाठी मी तवा कसा तयार करते बघा. तर तवा आधी चांगला तापू दिला मी आणि त्याच्यावर आहे ना तेल असताना एक आपलं पोहे खायचा चमचा असतो ना, त्याच्यातला 1 चमचा, म्हणजे त्यात 1 चमचा फुल किंवा फुल नाही टाकायचा, थोडं कमी घ्यायचं तेल टाकायचं. आणि आपला जो कांदा असतो, कांदा मोस्ट इम्पॉर्टंट, कांदा घ्यायचा. तर ह्या कांद्यामध्ये ना मी जो काटा स्पून असतो ना आपला, तो स्पून असा खोवून घेतला आहे मध्ये, म्हणजे काय होईल हाताला चटके नाही भेटणार. आणि म्हणजे त्या कांद्याने ना ते तेल स्प्रेड करायचं पूर्ण तव्याला. त्याच्यामुळं काय होतं, तो तवा ना पूर्ण तापले ना तो तेल बरोबर हे होतं. आणि जसं नॉनस्टिक पॅनला कसं चिटकत नाही आपलं टाकलेला डोसा किंवा घावणं वगैरे, तसंच ह्याच्यावर उठतात बरं का. आणि त्याच्यानंतर त्याच्यावर थोडा पाण्याचा शिंतोडा द्यायचा. असं 4 वेळा, 3 वेळा जरी ही प्रोसेस केलीत ना तुम्ही, तरी पण डोसे बरोबर उठतात. पण सुरुवातीला एवढं केलं ना, तरी नंतर तुम्हाला तेलाचीही गरज लागणार नाही, एवढे छान डोसे उठतात. आणि मला तर असं वाटतं बघा, नॉनस्टिकपेक्षा ना हे खूप चांगलं आहे, हेल्दी पण आहे. आता बघा इकडं ना मी तवा तो तयार होतोय तोपर्यंत आहे ना, मी इकडं ना बटाट्याची भाजी करायला घेते. आणि वाटीत जी दिसत आहेत ना ती मोगऱ्याची फुलं आहेत. मी खाली गेलेली ना, तर बघा आता देवाला तर फुलं व्हायची नाही आहेत, पण मोह काही सुटत नाही आहे फुलांचा माझा. तर मी खालून घेऊन आले फुलं, अशीच घेऊन आले. तर बघा इकडं ना तवा बघा, इकडं जिरे मोहरी माझी तडतडते तोपर्यंत ना मी इकडं तव्याला परत तेल लावून घेतलं. म्हणजे तो कांदा असतो ना तोच फिरवायचा. आणि इकडं बघा इकडं मी कांदा आणि हिरवी मिरची कट करून घेतली. आता नेहमीप्रमाणे मी हिरवी मिरची ना उभी कट करून घेतले, कारण का तर मुलांना भाजीतून वेगळी काढता यावी. माझी लहान मुलं आहेत, तुम्हाला तर माहितीच आहेत, त्यांना वेगळी काढता यावी मिरची साईडला, म्हणून मी उभीच मिरची कट करून टाकते. आणि मला ना तुम्ही प्रत्येक भाजीत जरी बघितलं ना तरी काही फरक पडत नाही, उभी कट केलीत ना तर चांगला तिखटपणा पण येतो, मिरची पण पूर्ण म्हणजे तेलामध्ये टाकल्यानंतर व्यवस्थित फ्राय पण होते. तर असो, इकडं बघा मी तेलामध्ये ना जिरं मोहरी टाकलेली आहे आणि हिरवी मिरची कांदा टाकून फ्राय करून घेते. आणि दुसऱ्या साईडला बघत असाल तुम्ही, तो तवा आहे ना त्याच्यावर मी म्हणजे तेलात कांदा बुडवायचा आणि परत तो तव्यावर स्प्रेड करायचा. परत तेल टाकायचं नाही, सुरुवातीला जे आहे ना तेवढंच तेल टाकलेलं आपण तव्यावर, परत तेल टाकायचं नाही. आणि नंतर ना काय करायचं, पाण्याचा शिंतोडा द्यायचा त्याच्यावर तव्यावर. म्हणजे ते थंड गरम असं झालं ना तेल, एकदम असं नॉनस्टिक पॅन असतो ना आपला, तसं तो तवा होतो. ही प्रोसेस केलीत ना तुम्ही नवीन, आता बघा हा तवा ना माझा काही जुना नाही आहे, म्हणजे की आमच्या घरी कुणी वापरलेला वगैरे असा नाही, हा नवीन घेतलेला आहे, ठाण्यावरून घेतलेला आहे मी तवा हा. आणि आणल्यानंतर मी त्याच्यामध्ये ना असंच म्हणजे तेल टाकायचं, तेल टाकलं, तेल चांगलं गरम होऊ दिलं, म्हणजे धूर निघेल ना तेलाचा, असं तेल एकदम कडकडीत करायचं. त्याच्यावर परत पाण्याचा शिंतोडा द्यायचा. पण एवढं करताना कधी कधी ना तो फ्लेम म्हणजे जाळ पण लागतो कधी कधी बरं तव्यावर, काळजीपूर्वक करा. नाही तर नाही जमलं ना तर सरळ आपला नॉनस्टिक पॅन आणून वापरा. मला ना असं काहीतरी ना एक्सपेरिमेंट करायची सवय आहे आणि मला आवडतं असं काही काही करायला. आणि ज्या वस्तू जास्त टिकतील ना अशा गोष्टीच मला वापरायला आवडतात. माझ्याकडं ना भिड्याची कढई पण आहे बरं का, पण ती जास्त वापरत नाही मी, कारण त्याच्यात ना भाज्या केल्या ना तर त्या काळ्या होतात, त्याच्यामुळं मी ना त्यात काही करत नाही.
तर असं बघा, इकडं ना मी मस्त भाजी करून घेतलेली आहे बटाट्याची. बघितलंच असेल तुम्ही, बटाट्याचे मी ना चकत्या केलेल्या होत्या. आपण वेफर्स बनवताना कसं बटाटे कट करतो, तसे मी कट करून घेतलेले होते कापतेचे. आणि हळदीवर केलेली आहे, हिरवी मिरची, कांदा, लसूण, जिरं मोहरीची फोडणी आणि हळद एवढंच केलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ. इकडं भाजी शिजते तोपर्यंत बघा, इकडं माझा तवा तयार होते. तुम्ही बघितलं असेल, मी 4 वेळा तरी ही प्रोसेस केलेली आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला रिझल्ट पण दिसेलच बघा, की कसं त्याच्यावर आपले जे डोसे असतात ना ते उठतात. तर इकडं ना हे आणलेलं बघा, नारळ संकष्टीला आणलेलं मागच्या. पण ते म्हणजे मी पण आणलं आणि त्यांनी पण आणलं, दोघांनी पण आणलं. त्याच्यामुळे एक नारळ ना ते तसंच राहिलं होतं. तर आज ना मी त्याची चटणी बनवणार आहे. नारळ मी फोडून घेतलं आणि ते मस्त कट करून आहे ना मिक्सरला वाटून घ्यायचं. आता हे कसं वाटून घ्यायचं ना ते पण मी तुम्हाला सांगते. आता तोपर्यंत बघा, मी इकडं तव्यावर आहे ना डोसा टाकलेला आहे आणि तुम्हाला रिझल्ट दिसेलच की तो डोसा बघा कसा निघेल. आणि इकडं माझी भाजी पण बघा बऱ्यापैकी शिजलेली आहे, बटाट्याची भाजी. डोसा केला ना तर मी मोस्टली ना ही भाजीच करते, सांबार करत नाही. इडली असेल ना तेव्हाच मी सांबार करते. आता बटाट्याला ना थोडंसं पाण्याचा शिंतोडा मारला आहे, कारण का तर बटाटे ना खाली चिटकायला लागलेत म्हणून. आता इकडं बघा तुम्ही, तर बघू शकता तुम्ही बघा हा डोसा, हे बघा काहीच म्हणजे खाली चिकटलं, थोडंसुद्धा चिकटलं नाही खाली तव्याला, पीठ थोडंही चिकटलं नाही. किती लवकर निघालं बघा डोसा आणि किती नरम होतोय बघा हा डोसा. तर असो, इकडं ना भाजी पण माझी व्यवस्थित शिजत आलेली आहे आणि इकडं ना मी एका पाठोपाठ एक डोसे बनवाय घेतलेली आहे. आता बघा, पहिला डोसा काढला, त्याच्यानंतर मी ना त्याच्यावर परत मी कांद्यानं थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. एवढं तेल लागत नाही, तुम्ही बघू शकता, जास्त तेल लागत नाही आणि जास्त एवढं काही प्रोसेस करायची गरज नाही. आणि कांदा पण वापरला तर काही चुकीचं नाही आहे बघा. कांदा लावला, कांद्यानं तेल लावण्याचं कारण काय ते मलाही माहिती नाही. म्हणजे मी ना मागच्या वर्षी म्हणजे इथे गेलेली मी श्रीवर्धनला ना, माझ्या एक फॅमिली आहेत आमचे रिलेटिव्ह, तर आम्ही तिकडे गेलेलो आणि मी तिथं बघितलेलं की त्यांनी कसे म्हणजे घावणे बनवते. ते इकडं मोस्टली ना जे नारळाचं असतं ना वरचं, तर त्याने तेल लावतात. पण मला ना हे माहिती होतं की कांद्याने पण लावतात. आणि बघा, तुम्हाला आठवत कोण घाटावरचे असतील, धिरडं हा प्रकार एक आपल्याकडं असतो. जसं कोकणात घावणे बनवतात, तसं आपल्या इकडे ज्वारी आणि गव्हाच्या पिठाचं धिरडं बनवलं जातं. तर ते धिरडं बनवताना ना कांद्यानंच तेल आहे ना तव्याला लावलं जायचं. तर आजकाल तर ते धिरडं तर मला खरंच येत नाही बरं का. मी मागे पण तुम्हाला बोलली होती की धिरडं हा एक प्रकार आहे, पण मला नाही जमत तो धिरडं कसं बनवतात ते. कसं बनवतात ते माहिती आहे, पण ते उठतील की नाही ह्याचा भरोसा नाही आहे, कारण तो खूप हार्ड आहे बनवणं. तर असो बघा, इकडं धिरडे चालू आहेत, सॉरी, इकडे माझे डोसे चालू आहेत बनवणं आणि इकडं ना मी खोबरं कट करून घेते. आता तुम्हाला सांगते की ही चटणी कशी बनवायची खोबऱ्याची. तर ओलं खोबरं, तुम्ही बऱ्याच जणीचं काय होतं की मिक्सरला लावलं ना खोबरं, की मध्ये खोबरं तसंच राहतं अख्खं, बरोबर. काही पीसमध्ये ना तसेच राहतात आणि बारीक चटणी वाटली जात नाही. किंवा आपण जेव्हा वाटण बनवतो ना, तर तेव्हाही ती ना ते बारीक होत नाही. त्याचं कारण सांगते मी तुम्हाला. जर तुम्ही असं खोबरं वाटत असाल किंवा वाटण जर वाटत असाल तुम्ही, मग काय करतात काही जणी, खिसून घेतात खोबरं की बाबा बारीक होत नाही म्हणून. तर तुम्हाला सोपं सांगते, खोबरं जेव्हा आपण भाजून घेतो किंवा चटणी बनवतोय, तर तेव्हा काय करायचं, असं पीस बारीक कट करून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ना डायरेक्ट वाटायला घ्यायचे, सुक्या भांड्यामध्ये. त्याच्यात पाण्याचा एक थेंबही घालायचा नाही. आधी खोबरं वाटून घ्यायचं व्यवस्थित, बारीक होतं त्याची, बारीक म्हणजे एकदम किसलेलं असतं ना त्याच्यापेक्षाही बारीक होतं. चांगलं वाटून झाल्यानंतर ते बाहेर काढायचं. वाटण बनवताना सांगते, ते बाहेर काढायचं, नंतर बाकी आहे ना ते वाटून घ्यायचं. आणि आता तुम्ही चटणी बनवताय तर खोबरं व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचं. तुमच्या लक्षात येईलच की पीस आपले व्यवस्थित बारीक वाटून झालेले आहेत. तर तेव्हा काय करायचं, म्हणजे खूप बारीक वाटायचं. बारीक वाटल्यानंतर त्याच्यामध्ये नंतर पाणी टाकायचं आणि पाणी टाकल्यानंतर परत वाटायचं, तर ती एकदम बारीक पेस्ट होते. आणि पेस्ट झाल्यानंतरच आता कोणी कोणी काय करतं, डायरेक्ट त्याच्यातच मिरची, लसूण, कोथिंबीर वगैरे टाकतं. तर मी तसं नाही करत. मी काय करते,
आधी खोबरं बारीक वाटून घेतं, त्याची चांगली पेस्ट बनवते आणि नंतर मग तडक्यामध्येच हिरवी मिरची आणि जिरं मोहरी कढीपत्त्याची फोडणी देते. आता हिरवी मिरची मी तडक्यामध्ये टाकते, कारण त्यातही म्हणजे मुलांना बाजूला काढता यावी म्हणून. ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत ना, त्यांनी मोस्टली असंच करत जा, म्हणजे काय होईल, मुलांना तिखटही लागणार नाही. आणि माझे मुलं कसं दोघंही तिखट खातात, त्यांचा मग खाण्याचं काहीच टेन्शन नाही दोघांचं. त्याच्यामुळं मी ना मिरची टाकते, पण अख्खी कट करून टाकते, म्हणजे त्यांना बाजूला काढता येईल म्हणून. तर व्यवस्थित वाटून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग जिरं मोहरी वगैरे टाकून फोडणी द्यायची. तर ती तुम्हाला मी आता दाखवेनच. तर इकडं बघा माझे चाललेले आहेत डोसे बनवणे. बघता बघता बघा किती पटापट डोसे उठत आहेत बघा तुम्ही. आणि बघा माझे असं म्हणजे आत्ता ना पूर्ण भाजी माझ्या अंगावर पडली असती. ही जी कढई आहे ना, ती लोखंड आणि ॲल्युमिनियम अशी मिक्स आहे, पण खूप छान आहे. ह्याला ना म्हणजे बऱ्याच वर्षापासून मला ना ही कढई ना ताईनं दिलेली. तर ही ताईची आठवण आहे. खूप वर्ष झाली, म्हणजे तिच्याकडे नाही नाही म्हटलं तर ही ना 15 ते 16 वर्षापूर्वीपासूनची ही कढई आहे. आणि ह्याच्यामध्ये भाज्या खूप छान होतात. त्याचबरोबर बघा तळायला वगैरे मी हीच कढई वापरते. खूप छान आहे ही कढई. आता बघा पण ती कढई ना पकडीमध्ये पटकन पकडता येत नाही. त्याला जर असे दोन्ही साईडला हँडल असते ना, तर बरं झालं असतं असं वाटतंय मला. तर असो, इकडं ना मी घेतलेली आहे आता चटणी बनवण्यासाठी खोबऱ्याची. तर खोबरं मी व्यवस्थित मिक्सरच्या भांड्यात वाटून घेतलं आहे बघा. आणि आता त्याला फक्त तडका देणार आहे मी. तर बघा टोपामध्ये मी काय केलं आहे, तेल घेतलं आहे. तेलात बघा मी आता काय टाकणार आहे, जिरं मोहरी टाकायची, कढीपत्ता टाकायचा आणि तडका द्यायचा. त्याला जास्त उकळायचं नाही. तडका दिलं ना की लगेचच ती चटणी ना बाजूला काढून घ्यायची. आणि साईडलाच माझे डोसे बनवणंही चालू आहे. आता बघू शकता मी किती मोठे मोठे डोसे बनवते. अजून सांगते, हा जो काटोकाट जो तवा आहे ना, तेवढा पण डोसा बनवता येतो बरं का ह्याच्यामध्ये, ह्या तव्यामध्ये. आता नेक्स्ट टाईम मी तुम्हाला कधी केले ना तर मी दाखवेन, काटोकाट करून दाखवेन मी तुम्हाला ह्याच्यामध्ये डोसा. तर असो, इकडे बघा ह्याच्यामध्ये मी तेलामध्ये ना जिरं मोहरी आणि कढीपत्ता टाकला आहे. मी ह्याच्यामध्ये खोबऱ्याच्या चटणीमध्ये ना मी लसूण वापरत नाही. कोणी कोणी ह्याला उडदाची डाळ चण्याच्या डाळीची पण फोडणी देतात, पण माझ्या घरी कोण खात नाही ते म्हणून मी ना ते टाकत नाही. आणि आमच्या इकडे कसं ह्यांना मिस्टरांना माझ्या ना चटणी ना अशी पातळ आवडते, घट्ट चटणी आवडत नाही. कोणाकडे कसं खूप घट्ट चटणी आवडते, तर माझ्या घरी तशी आवडत नाही. तर जिरे मोहरी हिरवी मिरची टाकून मस्त एक तडका दिलेला आहे. चवीपुरतं मीठ टाकते आणि गॅस लगेच बंद करायचा. तडका मारल्याबरोबर म्हणजे तेलामध्ये आपण जे हे टाकतो ना खोबरं वाटलेलं, तेव्हा लगेच गॅस बंद करून घ्यायचा. ह्याला काही उकळायचं नाही, काही नाही. नाही तर ती फुटते. म्हणजे आपण कसं दूध कसं फुटतं तसं ती चटणी फुटते. त्याच्यामुळं ते काही करायचं नाही, उकळी वगैरे काही काढायची नाही. तर इकडं बघता बघता बघा माझे डोसेही झालेले आहेत आणि चटणी पण झालेली आहे, बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. आता हे जे देत आहे ना, हे ताट आता नैवेद्य म्हणायला हरकत नाही, स्वीटूला आणि विहानला देणार आहे. कारण दोघं पण जसं मी बनवायला घेतली ना, आंघोळ केलं ना दोघांचं रोजचंच असतं की मम्मा भूक लागले भूक लागले भूक लागले. रोजचं म्हणजे बघा, माझे मिस्टर असतात ना, ते मुलांना आंघोळ घालतात आणि ते आंघोळ घातले की मी लगेचच इकडं ना माझं नाश्त्याची तयारी चालू असते. कारण मुलांना ना लगेचच नाश्ता द्यायचा असतो. आणि बघा आता मी तुम्हाला दाखवलं की डोसा बघा किती सॉफ्ट झालेला आहे, चिकटला नाही काही नाही, किती सॉफ्ट झालेला आहे बघा डोसा. आता ह्याचं जर तुम्हाला असं वाटत असेल की मी कसं पीठ वगैरे भिजत, म्हणजे तांदूळ किती प्रमाण किती, तर हेही तुम्हाला मी माझ्या नेक्स्ट म्हणजे जेव्हा मी परत बनवेन ना डोसे, तर मी तेव्हा तुम्हाला मी शेअर करेन नक्कीच. तर इकडे बघा मुलांची मिस्टरांची सगळ्यांचीच आंघोळ झालेली आहे, तिघांची पण. आणि मी ना नाश्ता करतच त्यांची आंघोळ झाली ना, तर मी त्यांना कपडे घालून घेतले होते. आणि तेल जेव्हा हे स्वतःला लावतात ना, म्हणजे त्यांचे पप्पा माझे मिस्टर जेव्हा ते स्वतःला केसाला तेल लावतात ना, तर तेव्हा ना मुलांना पण रोज लावतात. तर आज पण ते केसांना तेल लावत आहेत. आणि सुटूचं कसं असतं, पप्पा मालिश मालिश, म्हणजे तिला असं असतं ना, पप्पाने तेल लावतात ना, तर तिच्या केसांना मालिश करायची असते तिला. रोजची काहीतरी नवीन नवीन नाटकं असतात दोघांची पण. म्हणजे मुलांचं कसं कधी बघता बघता एवढी मोठी झाली ना, कळतच नाही.
असो बघा, आता नाश्ता झाला तयार, म्हणजे जेवण म्हणजे माझा नाश्ता तयार झालेला आहे आणि मी त्या दोघांनाही इकडं ना नाश्ता करायला दिलेला आहे. आणि तो विहान बोलत होता की तू भरव मम्मा, मला तू भरव. सुटू पण बोलते तू भरव तू भरव. पण कसं किचनमध्ये काही काम होतं मला, तर मी बोललं तुम्ही खा आणि मी थोड्या वेळाने येऊन तुम्हाला भरवते, तोपर्यंत तुम्ही चालू करा. ती जेवतात हाताने आणि मला असं वाटतं ना, काय होतं कधी कधी स्वीटू हट्ट करते ना मला भरव म्हणून, तर मी तिला भरवलं ना तर विहान बोलतो नाही मम्मा तिला भरवलीस ना तर मग तू मला पण भरव. असं चालू असतं दोघांचं पण. म्हणून मी काय करते, काहीतरी बहाणा करते सुटूला काहीतरी कारण सांगते आणि तिला स्वतःला जेवायला सांगते. कारण आता बघा ह्यावर्षी सुटूचंही ॲडमिशन आता स्कूलमध्ये करायचं आहे आणि तिलाही स्कूलमध्ये पाठवायचं आहे. तर मग तिलाही सवय असायला पाहिजे की स्वतःच्या हाताने जेवायची. विहानचं तर मला आधीपासूनच काही टेन्शन नाही आहे. तो हाताने जेवतो, सगळी कामं तो ना स्वतःची कामं स्वतःच करतो. आता ते तुम्हाला ना माझी जेव्हा आता ह्याची स्कूल चालू होईल ना तेव्हा ते तुमच्या लक्षात येईलच. तर इकडं बघा मिस्टरांनी पण कपडे वगैरे त्यांचं झालेले आहे, आता ऑफिसला जायची त्यांची तयारी झालेली आहे, रेडी झालेली आहे ते. आणि त्यांच्यासाठी मी नाश्ता दिलेला आहे आणून. आता बघा सिटू काय करते, विहानसोबत आता नको बोलते म्हणजे नाश्ता करायला, पप्पासोबत करायचा आहे नाश्ता तिला. मला तर ना आता तिचं टेन्शन येते की ती स्कूलमध्ये बसेल की नाही, काय करेल माहिती नाही. विहानचं कसं होतं, विहान ना पहिले तो स्वतःच हट्ट करायचा की मला स्कूलला जायचं आहे स्कूलला जायचं आहे. तो ना जेव्हा आम्ही आधी जिथे राहायचो ना तर तिकडे तो म्हणजे त्याला आजूबाजूला कोण खेळायला नव्हतं मुलं आणि तो कोणाच्या घरीही जायचा नाही. तो सतत म्हणजे माझ्या अवतीभोवतीच असायचा. त्याला स्कूलचं खूप अट्रॅक्शन होतं. मी त्याला बुकं वगैरे दिलेली. घरी पण त्याचा अभ्यास घ्यायची मी. पण स्वीटूचं कसं आहे माहिती आहे का, ती एकतर बसत नाही एका ठिकाणी. आता बघा नाश्ता झाला आणि पप्पा ऑफिसला गेले ना की ती लगेच जाईल शेजाऱ्यांकडे. तिथं शेजारी ना लहान मुलं आहेत ना त्यांच्यासोबत तिला खेळायला खूप आवडतं आणि छोट्या मुलांकडे खूप अट्रॅक्शन असतं तिचं, काय माहिती. तर असो बघा, आता बघूयात ती काय करेल. लवकरच समजेल आपल्याला, मलाही समजेल की ती बसेल की नाही. नाही बसली तरी तिला बसवावं तर लागणारच आहे स्कूलमध्ये आता. तर असो बघा, आजचा व्लॉग्स ना मी इथंच थांबवते. तर आजचं माझं रुटीन तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.